तर नमस्कार मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा डिटेल रिव्ह्यू करणार आहोत धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज मूवी बद्दल। तर पुन्हा एकदा यासाठी की याआधी जी रिव्ह्यू व्हिडिओ बनवली होती ती एकदम थोडक्यात होती। आज आपण डिटेल मध्ये चर्चा करणार आहोत। तर सर्वप्रथम आपण या मूवीच्या कास्टिंग बद्दल बोलूया। या मूवीची कास्टिंग निरंजन जावीर सर, अजय जाधव सर यांच्या टीमनी केलेली आहे। मूवीच्या लीड कास्ट मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे ठाकूर अनूप सिंग छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये, सोबतच अमृता खानविलकर महाराणी येसुबाईच्या भूमिकेमध्ये। तर मित्रांनो, ही मूवी 2 भागांमध्ये असणार आहे। कालच या मूवीचा पहिला भाग रिलीज झालेला आहे। तसेच या मूवीचं दिग्दर्शन तुषार शेलार यांनी केलेलं आहे। त्यांनी याआधी तानाजी, सरसेनापती हंबीरराव अशा ऐतिहासिक मूवीमध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलेलं आहे। तर ऐतिहासिक मूवी कशी असावी याची त्यांना नक्कीच माहिती असेल आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ही मूवी प्रेक्षकांसाठी बनवली आहे। मित्रांनो, या मूवीमध्ये तुम्हाला हंबीरराव मोहिते यांचे 13वे वंशज, सोबतच या मूवीचे प्रोड्युसर यांचा एक कॅमिओ देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। सोबतच अजून एक रिअल लाईफ कॅरेक्टरची ओळख मी तुम्हाला नक्की करून देईल, पण त्याआधी आपण मूवी बद्दल डिस्कस करू। तर मूवीची सुरुवात होते एका ग्रँड ऍक्शन सीन पासून आणि हाच सीन मूवीचा क्लायमॅक्स सीन पण असणार आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने या मूवीचा ऍक्शन सीन या मूवीच्या मेकर्सने डिझाईन केलेला आहे। ठाकूर अनूप सिंग बद्दल जर आपल्याला बोलायचं झालं तर एक परफेक्ट कास्टिंग तुम्हाला इथं पाहायला मिळू शकते, कारण ठाकूर अनूप सिंग छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये चांगल्या प्रकारे शोभत आहेत। त्यांनी पूर्ण फिल्म मध्ये एक सेकंदही वाटू दिला नाही की ठाकूर अनूप सिंग परफॉर्मन्स करत आहे। छत्रपती संभाजी महाराजांचा मूवी आणि छत्रपती संभाजी महाराजच दिसत आहे असं वाटत होतं। ठाकूर अनूप सिंग हिंदी साइडर असूनही तो मराठीमध्ये खूप चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स करत आहे। त्यांनी पूर्ण जिद्दीने या मूवीसाठी मेहनत केलेली हे पूर्ण दिसून येते। सोबतच छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी महाराणी येसुबाईच्या भूमिकेमध्ये अमृता खानविलकर ही शोभून दिसत आहे। पूर्ण मूवीमध्ये त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलेले आहे आणि सोबतच बाकीच्या इतर कलाकारांनीही खूप छान काम केलेलं आहे। तर वळूया आपण आता या पात्राकडे। मूवीमध्ये या 2 कलाकारांचा एक सीन दाखवला आहे जो आपला आणि आपल्या गाय वासरूंचं रक्षण करत लढत आहे। ऍक्च्युली हा ऍक्टर आणि कॅरेक्टर रिअल आहे। म्हणायचं असं की या कलाकाराचं नाव शिवशंकर राजेंद्र स्वामी आहे। हे रिअल लाईफ हिरो असून गोसेवा व त्यांचं संवर्धन संरक्षण करतात। हे एक रिअल लाईफ सोशल वर्कर हिरो आहेत। तर मित्रांनो, पुन्हा वळूया मूवीकडे। पहिल्यांदा मराठी इंडस्ट्रीमध्ये इतक्या चांगल्या प्रकारे बिग बजेट ऐतिहासिक मूवी बनत आहे। या आधीचे सर्व ऐतिहासिक मराठी मूवी जर तुम्ही बघितले तर ही मूवी तुम्हाला सर्वात बेस्ट दिसून येईल। या मूवीचा व्हीएफएक्स, स्क्रीन प्ले, बॅकग्राऊंड म्युझिक खूप छान प्रकारे केलेला आहे। व्हीएफएक्स आणि ऍक्शन सीन मध्ये तुम्हाला लहान मोठ्या काही चुका दिसून येऊ शकतात, पण इट्स ओके। पण स्टोरी वाईज मूवी खूप छान पद्धतीने पुढे जाते आणि तुम्हाला एकदम एंगेज करून ठेवते। फर्स्ट हाफ नंतर मूवी थोडी स्लो जाते। छत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा किल्ला जिंकण्याची ती जिद्द, जंजिरा किल्ला जिंकणं का इतका अवघड होता, या स्टोरी लाईन वरती मूवीचा सेकंड हाफ पूर्ण फोकस करतो। काही ठिकाणी तुम्हाला मूवीमध्ये लार्जर दॅन लाईफ ऍक्शन सीन दिसतील, बट ते फिल्म लँग्वेज मध्ये जर सांगायचं असेल तर एका महाराजांबद्दल जर त्यांना काही माहिती द्यायची असेल, त्यांनी किती लढाया जिंकल्या, ते किती महान होते, तर 2 तासाच्या मूवीमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी दाखवणं इम्पॉसिबल आहे। तर त्या गोष्टींना जस्टिफाय करण्यासाठी असे सीन ऍड ऑन केले जातात। यार, एकाच गोष्टीची खंत वाटते की मराठी इंडस्ट्री एवढे चांगले चांगले कन्सेप्ट घेऊन येत आहे, चांगले चांगले मूवीज घेऊन येत आहे, पण आपली मराठी ऑडियन्स ते मूवी बघायला जात नाही। हिंदी बॉलिवूड मूवीज बघायला खूप सारे लोक जातील, पण मराठी मूवीज बघायला खूप कमी प्रेक्षक येतात। या मूवीसाठी जेव्हा मी गेलो होतो तेव्हा थिएटरमध्ये मोजून फक्त 10 ते 15 लोक होते। तर मी नक्की तुम्हाला रिकमेंड करेल की ही मूवी बघायला तुम्ही नक्की जा। तुमच्या मित्र, फॅमिली सगळ्यांना घेऊन जा। घरात जर लहान मुलं असेल तर त्यांनाही घेऊन जा, कारण त्यांनाही इतिहासाची जाण असणं गरजेचं आहे। ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओत।